हे बघताय मी काय सांगताय का, बाबांचं वय 70 वर्ष आहे आता, ठीक आहे. आपल्याकडे एक म्हणे म्हातारपण आणि बालपण सारखं असतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वय 70 वर्ष होतं त्याला म्हातारपण बालपण सारखं का म्हणतात, दोघांमध्ये काय सारखेपण आहे? जसं आपलं लहान लेकरू आहे, आपल्या आयुष्याचा जो ग्राफ आहे तो असा हायपरबोलासारखा वाढतो आणि नंतर उतरत्या व्हायला लागतो, ठीक आहे. आता हे 2 वर्षाचं पोरग आणि 70 वर्षाचं म्हातारं सेम आहे असं आपण या म्हणीनुसार म्हणालो. ते कसं? कारण इथं वय वाढत वाढत जातं, म्हणजे हळूहळू काय होतं, माझं शरीर वाढत जाते आणि म्हातारपण आले की हळूहळू शरीर कमी होत जातं. शरीर कमी होतं म्हणजे काय, शरीरातले एक एक अवयवांची झीज होते. मग आता आपण जे महत्वाचा अवयव म्हणालो ते कोणता अवयव म्हणतोय आपण म्हणतोय मेंदू, ठीक आहे. हा जो आपला मेंदू आहे, हा मेंदू म्हणजे समज एक टोपली आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळी फळं ठेवलेली किंवा भाज्या ठेवलेल्या आहेत. या टोपलीमध्ये आलू ठेवलाय, कांदा ठेवलाय, तुझं लसूण ठेवलाय, परत अजून तुझं काय बटाटा आहे, परत सेफ आहे, केळ आहे, चिक्कू आहे, सगळेच आहेत त्याच्यात. ह्याच्यात सगळ्यात पहिले काय खराब होईल? केळ खराब होईल, बरोबर, बिळबिळ पार्टचं केळ, बरोबर, नंतर चिक्कू खराब होईल. आता समजा ह्याला मी हातही नाही लावला, काहीच नाही केलं, तसंच ठेवलं तरी काय, कारण 1 महिन्यानं 2 महिने खराब होईल का नाही? बरोबर. पहिली महत्वाची गोष्ट आजार नाही. हे काय म्हणणार आपण, ह्याला नॉर्मल एजिंग प्रोसेस आहे, ह्याला म्हातारपण म्हणूया, ठीक आहे. म्हातारपणाचे दुखणं म्हणूया. तर हे केळ पहिले खराब होते. जसं केळ पहिले खराब होते का बिळबिळ म्हणून, तसा मेंदूमध्ये एक पार्ट असतो हिप्पोकॅम्पस नावाचा, जे गजनीचा काढून टाकला होता आपण, ठीक आहे. गजनी पिक्चर बघितला का नाही? तसा हिप्पोकॅम्पस नावाचा पार्ट तो पहिले झडून जातो, म्हणजे त्याची झीज होते. जर एकदा हिप्पोकॅम्पस झडला की काय होतं की आज सकाळी काय खाल्लं आठवत नाही, मला थोड्या वेळापूर्वीच आठवत नाही, मग मला कळतच नाही मी जेवण केलंय का नाही केलंय. रिसेंट मेमरी लॉस होती. रिसेंट मेमरी म्हणजे आजचं, कालचं, परवाचं आठवत नाही, जुनं सगळं आठवते. म्हणजे दसऱ्याला कोणता ड्रेस घेतला होता, एवढ्या रुपयाचा होता, हिच्या भावानं मला हे आणून दिलं होतं, जुनं सगळं आठवणार, पण रिसेंट गोष्टी सगळ्या विसरून जाणार. ह्याचं रिझन काय? तो कॅम्पस जडला म्हणून. आता मला सांग, जे केळ टोपलीत ठेवलेले ते खराब होणे म्हणून तू काय करशील? बाजूला काढून ठेवणार त्या टोपलीतून, बरोबर. समजा आपण त्याला वेगळे ठेवणार. दुसरी गोष्ट, केळ खराब होणे आपण सूर्यप्रकाश लागू नये त्याला हे बघतो, किंवा आपण कागदात गुंडाळतो, बरोबर. फ्रीजमध्ये तर नाही ठेवू शकत आपण. तर सिमिलरली आता झाले केळ खराब, मग आपण काय करतो, केळाचा जेवढा खराब पार्ट आहे तेवढा काढून फेकतो ना आपण, खातो. पण आता मेंदूचा पार्ट काढून खाता येईल का आपल्याला? नाही. त्याच्यामुळे जे झाले त्याला कुणीच नीट करू शकत नाही. पण इथून पुढे होऊ नये म्हणून आपण काय करतो, जे सूर्यप्रकाश पडत असेल किंवा फळांमध्ये पडलेलं आहे त्याला बाजूला काढतो. तसं होऊ नये म्हणून आपण काही प्रिकॉशन घेतो. म्हणून तशा आपण त्यांना 2 गोळ्या दिलेल्या आहेत, एक डोनेपेजिलची आणि एक पातळ औषध 1000 रुपयावाला, ठीक आहे. हे 2 गोळ्या त्यासाठी. ह्याच्यामुळे विसर गोळेपणाचा त्रास होणार नाही. पण आता राहिला दुसरा त्रास. दुसरा त्रास म्हणजे काय, जसं मेंदूची झीज झाली तशीच तुझ्या बाकी अवयव जे आहेत, पोट, किडनी, लिव्हर, ह्याची पण काय व्हायली, झीज व्हायली, ते पण श्रिंकेज व्हायले. मग आता मला सांग, माझ्या पोटाची थैली 2.5 लिटरची आहे, बाबाच्या पोटाची थैली अर्धा लिटरची झाली आता, बरोबर. एका टाकीमध्ये 20 लिटर पेट्रोल बसते आणि त्याची ऍव्हरेज 40 आहे, म्हणजे कितीला गेली गाडी? 800 किलोमीटर जाणार. गाडीचं ऍव्हरेजही कमी झालं आणि गाडीची पेट्रोलची क्षमताही कमी झाली, तर गाडी चालेल का? नाही. म्हणून आपण लहान लेकराला काय करतो, अंगावर 8 ते 10 वेळा दूध पाजतो. ते 3च टाइम जेवते का? बाबा किती टाइम जेवायले? 3च टाइम जेवायले. बरं, ते जेवायला तर कमी चालले, मग तू चालली डॉक्टरकडे, जेवण जायला गेले, भूकवाढीच्या गोळ्या द्या. किती भूकवाढीच्या गोळ्या खाल्ल्या तर पोटाची साईज वाढेल का? याचा पर्याय काय आपल्याला? मल्टिपल टाइम्स जेवायला देणं, बरोबर. आता लहान लेकरू खेळायला चाललंय कुठंतरी, त्याचं मग आई काय करते, त्याच्या खिशामध्ये शेंगदाणे टाक, बदाम टाक, खेळता खेळता भूक लागली तर लेकरू खाईल, बिस्किट हातात दे. आता हे बाबा झोपायला रात्री 8-10 वाजता, पोटातली क्षमताची पेट्रोलची टाकी संपायली 12-1 वाजता, भुकेमुळे उठायलाय. उठल्यानंतर मग आता परत झोपतोय. एक तर लघवीचा त्रास होतोय, म्हातारपणात डायबिटीज असते, हायपर टेन्शन असते, किंवा प्रोस्टेटचा त्रास होतोय. अशा वेळेस पेशंटला मग काय होते, कुठून लघवीला जावं लागते, लघवीन आलं मग भूक लागलेली असते, भूक लागलेली कळत नाही, मग झोपायचा प्रयत्न करते. मला भूक लागलेली असल्यानंतर मला झोप लागेल का? नाही लागणार. मग त्यावेळेस जर माझ्या बाजूला तिथं बदाम, काजू काय असेल तर 2 पोटाला पाण्याला आधार, 2-3 खाल्ले पाणी पिलं, मग झोपलं तर थोडी झोप लागू शकते. त्याला किती झोपीच्या गोळ्या दिल्या आणि पोटात भूक असेल तर झोप लागेल का? बरोबर आहे. आता मला सांग, मी काल रात्री झोपलोच नाही तर मग मी काय करेल? दिवसा झोपल. मग आता आपल्याला काय करावं लागेल, पहिले स्लीप सायकल चेंज करावं लागेल. त्यांना एक रात्र काय म्हणते, एक दिवसभर झोपूच द्यावं लागणार नाही. दिवसभर झोपलं नाही की रात्री आपोआप थकून माणूस झोपी जाते. महत्वाची गोष्ट ट्रीटमेंट काय त्यांची, की बाबा रे टाइम टू टाइम खायला देणं, थोडं थोडंच पौष्टिक खायला देणं आणि गोळ्या औषध व्यवस्थित देणं. आता राहिला प्रश्न पुढचा, डिप्रेशनचा. ह्या वयामध्ये जेव्हा 70 वर्षाच्या काळात येते तेव्हा माणसाला काय होतं, आपलं सरण दिसतंय,
मृत्यू दिसत असते. आता माझं सगळं संपलं, आता राहिलं काय आयुष्यात माझ्या, असं बोलतात. मग आता माझं संपलं दिवस, तर मग मी जेव्हा मागे वळून बघतो आयुष्यात, तर मी लय कमवलंय, मी लय केलंय असं नाही आठवत. मला काय होतं, मला चुका आठवतात. तेव्हाच तिथं प्लॉट घ्यायला पाहिजे होता, तेव्हाच मी हिच्याशी लग्न नसतं केलं, पोराचं तर बरं झालं असतं, दुसरी सून ती केली असती ती बरी झाली असती, हिनं नीट वागवूनच गेली. म्हणजे आयुष्याच्या चुका आठवतात. चुका आठवल्या की कोणता माणूस खुश होईल का नाराज होईल? नाराज होईल. मग जुन्या गोष्टी त्याला दुरुस्त करता येतात का? जुन्या गोष्टी त्याला दुरुस्त करता येत नाहीत. मग त्याच्यामुळे ती नाराजी होती. दुसरी गोष्ट काय, आयुष्यात काही गोष्टी करायच्या राहिल्यात, बरोबर आहे. म्हणजे मला घर घ्यायचं राहिले, मला हे राहिले, पण माझ्या आयुष्याचं मग त्याच्यामुळे मला काय होते, मला त्याची नाराजी एक वेगळीच माझ्या मनात जडलेली असते. ह्याच्यामुळे एक प्रकारचं नैराश्य माणसाच्या मनात येतं. आता आपल्याकडे काय पद्धत आहे की कॉन्फिडन्स कधी आहे माणसाकडे. दुसरी गोष्ट काय की बाबा माझ्या खिशात पैसा आहे तर मला किंमत आहे, असं माणसाला वाटते. टिपिकल लोअर मिडल क्लास माणसाला, बाबा तुम्हाला कुठे जायचं दिवसभर घरीच रागी, बरोबर. बाबा खिशात पैसे आहेत का? नाही. जे बाबा लहानपणी सगळ्यांना पैसे द्यायचे, आज त्यांच्याच खिशात पैसे नाही. अशा बाबाच्या खिशामध्ये जगातल्या आपल्याला सगळ्या नोटा ठेवाव्या लागतील. जगातल्या किती प्रकारच्या नोटा आपल्या भारतातल्या आहेत? मिनिमम 10 प्रकारच्या नोटा. एवढे पैसे जर आपले वाया गेले, 500ची, 200ची, 100ची, 50च्या नोटा, बाबा हे तुमचे पैसे, बाबा कुठे चाललेत का खर्चायला? नाही. खिशात पैसा असला काय असते, बाबाला एक कॉन्फिडन्स असते. आज बाबाच्या खिशात काहीच पैसे नाही, बाबाला काय घ्यायचं म्हणजे तुमच्याकडे बघावं लागेल. बरं, दिवसभर बाबाला कुठं जायचं नाही, बाबा दाढी बी करणं गेलाय, बाबा इस्त्रीचे कपडे घालणं गेलाय, बरमुडा आणि टी शर्टवर बाबाला घरी बसवायले. आपल्याला कसं वाटेल, आरशात बघितल्यानंतर जर समजा आपण गावावरच उभे तर आपल्याला थोडं चांगलं वाटणार नाही, पण तेच जर तू चांगली साडी पिढी घालून आरशात उभं टाकली तर तुझं काय होते, मन प्रफुल्लित होते. त्याच्यामुळे रोज धुतलेले कपडे घालणे, सगळ्या गोष्टी हे करणे महत्वाचं आहे. आता राहिला पुढचा प्रश्न, मला घरात कुणीच विचारित नाही, मला घरात कुणी विचारत नाही, सगळं मनाचा कारभार करायले, सगळे मोठे शाणे झालेत आणि अगोदर आता माझ्या घरात काहीच चालत नाही. आता तुला घरात एकच भाजी करायची आज आणि तुझ्या घरात ऑप्शन आहेत, वांग आहे आणि आलू आहे. तू काय करायली, 2 टाइम जीव घालायली आणि त्यांच्यासमोर नेऊन ठेवायली, खा. पण हे करायच्या अगोदर, बाबा वांग करू का आलं करू? बाबा म्हणते वांग कर, तू वांग करते. मग बाबाला म्हणायला स्कोप आहे का आता माझ्या मनाच्या विरोधात कुणी ऐकायला म्हणून? तुम्ही म्हणले म्हणूनच मी वांग केलं, बरोबर आहे. तुझं पोरग जाताना बाबा चाललो म्हणते, पाया पडून चाललो म्हणते. चाललो म्हणण्यात काय आहे, मी चाललो, मी जाऊ का? जाऊ का म्हणल्यानंतर हे काय म्हणतील, नको जाऊ म्हणणार आहे का? मला विचारून चालले पोरग म्हणते. अजूनही माझ्या घरात वट आहे. ही गोष्ट जोपर्यंत ना होणार नाही, ह्याला काय म्हणतात, ह्याला म्हणतात फॅमिली थेरपी, सायकोलॉजिकल थेरपी. मी कितीही गोळ्या दिल्या इकडून तर त्याचा फायदा होणार नाही. माझ्या गोळ्यांनी फक्त एक टेम्पररी काय होईल, झोप व्यवस्थित होईल, सगळ्या गोष्टी होतील. पण ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या, ह्या गोष्टी तुला मुद्दामून रेकॉर्ड करून घ्यायला का सांगितल्यात, आणि ह्या रेकॉर्ड केल्यानंतर आता घरचे जेवढे लोक आहेत तुझे, तुझा मुलगा मुलगी, या सगळ्या लोकांना सांगणं तू गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय, जसा हिप्पोकॅम्पस म्हणजे केळ झडलाय, फक्त तेवढंच झडले का? नाही, बाकीचे जे फळ आहेत ते पण खराब व्हायलेत ना. मग आपला हा समोरचा पार्ट, याला फ्रंटल लोब म्हणतो. हे तुमचं वर्तणूक ठरवते. मग ही वर्तणूक ठरवताना मग त्याच्यात झीज झाली, मग संशय येते, कोण माझ्याबद्दल काय बोलायले की, कोण काय करायले की, माझ्या लोकांवरचा माझा विश्वास उडते. मग मध्येच शिवीगाळ करणं, मध्येच चिडचिड होणं, या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर ते बिहेवियर कंट्रोलसाठी मी एक गोळी देतोय, बरोबर आहे. पण त्याच्यानं पूर्णपणे बिहेवियर कंट्रोल मध्ये येईल ह्याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे महत्वाचं काय की त्यांना हँडल करणं. जसं लहान लेकराला आता आपण चिववाला, काऊवाला, गुलवतोय करतो, तसंच करत राहणं. सगळ्यात महत्वाची म्हातारपणाची एक गोष्ट आहे, त्यांना ओरडून बोलायचं नाही. लहान लेकराला ओरडून बोल, तू त्याला एक चापट मारते, मी तुला मारते, बरोबर आहे. हे माणूस तसं करू शकत नाही. तू ओरडून बोलली ना की ते ओरडून बोलते. ह्या व्यक्तींना स्तुती करणं गरजेची गोष्ट आहे. बाबा तुम्ही किती छान घडवलं मुलांना, तुम्ही किती चांगले, या त्यांची कॉलर टाईट होणार, ते खुश होणार. म्हणजे नकळत काय होणार, सायकोलॉजिकली आपण त्यांना बूस्टअप देणं गरजेची गोष्ट आहे. शक्य तेवढं अप्रिसिएशन करणं, वेळच्या वेळेला खायला देणं, दिवसा झोपू न देणं, आणि महत्वाची गोष्ट काय, टाइम टू टाइम गोळ्या देणं, बरोबर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुला काही प्रश्न असतील ते विचारा.